महाराष्ट्रात वेगवेगळ्या खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे विदर्भातील कढी गोळे. कढी गोळे विदर्भात कसे बनविले जातात या संदर्भात रेसिपी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी बनवून तयार होणारे कढी गोळे लगेच जाणून घेऊयात रेसिपी. विदर्भामध्ये कढी गोळे हे खूप फेमस आहे आणि खूप आवडीने खाल्ल्या जाते. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, तो मी आज सांगणार आहे. कढी गोळ्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. ही चण्याची डाळ आहे, 3 तास आधी भिजवून त्याला सुकवून घेतलेली आहे. लसूण आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, अद्रक आणि हिरव्या मिरच्या. अद्रक लसूणची पेस्ट आहे, हळद, मीठ, बेसन, हिंग, तेल, दही, कसुरी मेथी, मोहरी आणि जिरं. चण्याची डाळ भिजत घातलेली ती मी वाटण करून घेतलं आहे. वाटताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, गोडलिंब, कोथिंबीर, लसूण आणि थोडं जिरं आणि हळद आणि मीठ टाकून याचे वाटण करून घेतलेलं आहे. आता हे दही आहे, आपण हे कढीसाठी पातळ करणार आहोत. याच्यात थोडं बेसन घालायचं आहे, 2 चम्मच, आणि घोळून घ्यायचं आहे कढीसाठी. दही आणि बेसन एकत्र छान एक जिन्नस तयार करून घेऊ, घोळ तयार करून घेऊ कढीसाठी. त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे. कढीसाठी घोळण तयार आहे. कढी बनवण्याची प्रोसेस सांगते आहे मी. कढई तापत ठेवलेली आहे, त्यातमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की थोडं जिरं मोहरी घालायची आहे. मोहरी घातली आपण. आता थोडं जिरं घालून घेऊया. हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्याच टाकायच्या आहे, त्याच्याने काय होते तिखट लागणार नाही, दिसायला कढी खूप सुंदर दिसते. और पेस्ट टाकूया आपण. मध्ये थोडंसं कोथिंबीर, हळद, हिंग, चुटकी, आणि आता कढीला तडका देऊया. कढी थोडी पातळच ठेवायची असते. पातळ ठेवली की गोळे टाकले की मग ती खूप घट्ट येते, म्हणून करतानाच कढी थोडी पातळ करायची. थोडं मीठ टाकूया आपण. कढीला छान उकळी फुटेपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊ. आपण हे गोळे तयार करून घेऊ हातावर. छोटे छोटे करायचे आहे. 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ होऊन जातो. कढी गोळे हे 2 पद्धतीने करू शकतो, चपटे पण आणि गोल पण. कारण कढी गोळे म्हटलं तर हे गोलच चांगले दिसतात, गोलच करायचे असतात. गोळा भातासाठी हे चपटे केल्या जातात, पण कढीत पण ज्याच्या आवडीनुसार आपण करू शकतो. ही उकळायला आलेली आहे. ही अशी छान उकळत असताना याच्यात गोळे हळूहळू एक एक गोळे टाकायचे आपल्याला. उकळत असताना कढी टाकली की गोळे फुटणार नाही आणि छान मऊ लुसलुशीत वाफवल्या जाणार आपले गोळे. याला झाकायचं नाही. कढी गोळे हे उकळायला कमीत कमी 5 ते 10 मिनटं तरी लागते, कारण कढीमध्ये त्याचा अर्क उतरायला हा 10 मिनटाचा अवधी लागतो, तरच त्याची टेस्ट छान येते आणि कढी पण छान लागते आणि गोळे पण खूप सुंदर लागतात. कढी गोळे जर आपण वाफवून घेतले, काही जण असे वाफवून घेतात गोळे आणि मग कढीत टाकतात, तर ते ना चांगले नाही वाटत. जसं आता हे आपण डायरेक्ट कढीमध्ये घातले तर हे गोळे छान त्या कढीमध्ये शिजले की अशी खूप सुंदर त्याची चव असते आणि ती कढीतही उतरते आणि कढीची चव त्या गोळ्यांमध्ये उतरते. म्हणून कधी वाफवून न घेता डायरेक्ट त्याच्यात उकळताना ती गोळे टाकायचे, ते मग असे छान वाफवून येतात. कढी गोळे आपले आता तयार झालेले आहे. भाकरीसोबत आपण ते खायला देऊया. विदर्भ पद्धतीचे कढी गोळे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही चवीसाठी कांदा, मीठ, भाकरीसोबत कढी गोळे हे खाऊ शकता. खाण्यासाठी तयार आहे. विदर्भातली ही आवडती रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करा. कढी गोळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ली जाते. तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकता. तर विदर्भ प्रसिद्ध कढी गोळे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.